मंगेश जाधव साहेब यांच्या वतीने देण्यात आले. संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था मंगेश जाधव साहेब यांच्या वतीने. आकाश भोईर यांचे देखील आम्ही आभार मानू. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी हे क्रीडांगण उपलब्ध होतं. काल आपण व्यासपीठावरती सुलतान खानला पाहिलं. मंगेश बेलोसे आणि अगदी मंगेश 11 डोंबिवली हा संघ आपण नेहमीच ओपनच्या गटामध्ये पाहायला मिळायचा, व्यावसायिक गटामध्ये पाहायला मिळायचा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती तेजस आलाय. एक ऑलराऊंडर खेळाडू दाबीड संघासाठी आपण नेहमीच या खेळाडूला पाहिलंय. त्यावेळेला मानाचा करंडक स्पर्धा जिथं मात्र सुरुवात झाली होती. रबाळे या ठिकाणी त्या ठिकाणी तेजसचा खेळ चांगला पाहायला मिळाला होता. बॅटिंग देखील चांगली केली होती आणि बॉलिंग देखील चांगली राहिली होती. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट पाहायला मिळाला. कव्हर्सला चेंडू पाठवला तिकडे. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. षटकान तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावा बनवाव्या लागतील. आमचे गणेश बाविस्कर सर काल नाईटची स्पर्धा सकाळी 4 वाजता घरी, पुन्हा एकदा आज डोंबिवलीमध्ये. बरीचशी मागणी असते गणेश बाविस्कर सरांना, त्याचमुळे दोन्हीकडे स्पर्धा कव्हर करतायत डे नाईट. हा चेंडू बराच काळ हवे ते क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. झेल होणार. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का बसतोय दामणीची वाडी या टीमला. बाद झाला. त्याने धावा बनवल्या त्या 9. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. क्लीन बोल्ड या ठिकाणी पहा काय पाहायला मिळालं तर लेग स्टंप दाखवला आणि त्याच्यावरती बॉल पाहायला मिळाला आणि आणखीन एक धक्का दिलाय तो कार्तिक 11 आई काळकाई क्रीडा मंडळ दामणीची वाडी या टीमला. विजय कदम देखील 0 वरती बाद. चार धावा आल्या. आता मात्र सरळ विकेट किपर कडे जाईल. प्रथमच्या हातामध्ये हा चेंडू जाईल. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. एक चुकीचा बॉल टाकला त्याच्यावरती 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस झाली ती 24 धावा. 8ची सरासरी पाहायला मिळते. कार्तिक 11 आई काळकाई क्रीडा मंडळ धामणीची वाडी या टीमची खेळाडू गमावले त्यांनी 3. 24ला 3 खेळाडू बाद आहेत. चला नेक्स्ट मॅच कार्तिक 11 आई काळकाई क्रीडा मंडळ धामणीची वाडी जो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये त्याच्या विरोधात परसुले ब. आपण सज्ज राहायचे परसुले ब.
गोलंदाजीसाठी शेवटचं अंतिम षटक घेऊन भावेश दळवी आलाय. कमी धावा 24 झाल्या 3 षटकामध्ये. सकाळचं सत्र आहे, थोडंसं ओलसरपणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. द फॅक्टर त्याच्यामध्ये ही मॅच आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये. धावा कालच्या दिवसामध्ये 60+ देखील झाल्या, 70 देखील आपण पाहायला मिळाल्या. कव्हर्सला फटका खेळ आहे, क्षेत्ररक्षक तिकडे आहे. थोडस मिस फिल्डिंग झालं, लगेच दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि या 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. सिद्धेश सेठ यांचे देखील सहकारी या स्पर्धेला, सन्माननीय आदरणीय निलेशदादा कोळसकर यांचे देखील सहकारी या स्पर्धेला. टॅप केला कव्हरच्या दिशेने, पुन्हा एकदा चेंडूला खेळ, तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतो. 1 धाव, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 बॉलवरती 2 म्हणजे 4 धावा 2 बॉलवरती आल्यात. या स्पर्धेला आपण पाहतोय आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. उद्या ब गटातील आणि अ गटातील असे सामने आपल्याला पाहायला मिळतील. आज सेमीफायनलचा सामना देखील एक होणार आहे, जो अंतिम फेरीमध्ये एक संघ जाईल. पुढचा बॉल, बॅटची कडा घेतली, चेंडू हवे, झेल होणार का पाहावं लागेल, परंतु तिकडे झेल झालेला नाहीये, कॅच झालेली नाहीये. धाव मिळाली ती केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती. 5 धावा या 3 षटकामध्ये 3 बॉलवरती आल्यात, परंतु या शेवटच्या षटकामध्ये मोठा फटका आला नाही. मागील षटकामध्ये एक चौकार जरूर आला. 6 धावा खर्च केल्या तेजसने, 2 विकेट त्याला मिळाल्या. भावेश दळवीचं हे षटक आपण पाहतोय. धावा बनवाव्या लागतील. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅटची हलकीशी चायनीज कट घेतली आणि विकेट किपर प्रथमने हा झेल टिपला. आणखीन एक विकेटचे पतन, आणखीन एक धक्का धामणीची वाडी या टीमला बसतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली. विजय तळेकर यांचे सुपुत्र पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत, आपलं हार्दिक स्वागत. हा बॉल आल्या पहा देखील पाठवला फाईन लेगला. पहिलाच बॉल खेळत असताना बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि धावा मिळवल्या त्या 4. चेंडू हवे, ते झेल होणार का पाहावं लागेल. प्रथम तिकडे पोहोचतोय झेल, त्याने टिपलाय आणि आणखीन एक धक्का दिलाय. शेवटच्या बॉलवरती आली विकेट. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 ओव्हर नंतर धावा झाल्या त्या 34 धावांची आवश्यकता असणारी ती जय बजरंगबली दाबीड या टीमला. लक्ष आपण पाहायला मिळतोय. त्या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर राज कदम
यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच जयराम निकम, तसेच अंकुश पाटील, राजू पालकर, दाबेल टीम तिकडे नाही बसायचंय. दाबेल टीम हा तिकडेच बसायचंय. स्वर्गीय जयराम निकम स्टँड मध्ये आपण जा. आणि दामणेची वाडी आपण एक्स्ट्रा खेळाडू इकडे बसा, या 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 खेळाडू कक्षात. एसकेएमबी ट्रॉफी अध्यक्ष चषक मैदानातले हिरो रील बनवा आणि बक्षीस मिळवा. स्पर्धा 4 दिवस चालणार आहे, तर कृपया दिवस सुरू होऊन संपेपर्यंत जेवढ्या रील येतील त्यांना विशेष पारितोषिक दिलं जाईल. एका रील एका खेळाडूची एकच आली पाहिजे. जो पहिली टाकेल ती ग्राह्य धरली जाईल. आणि कोणत्या खेळाडूला तुम्ही SMS किंवा फोन करून रील बनवली. श्लोक निकम, श्लोक निकम आणि समर्थ बेलोसे आपण या. तुम्ही कोणत्या खेळाडूला SMS किंवा फोन केला आणि रील बनवली तर त्याला प्राइज दिलं जाणार नाही. जी रील तुम्ही बनवता ती तुमच्या पेजला टाकावी आणि त्यावर SKMB लोगो असायला हवा, यंगस्टारचा लोगो असायला हवा आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचा देखील लोगो असायला हवा आणि ती टॅग असावी. जर तुम्ही शेअर केलेली व्हिडिओ तुम्ही पुढे कधी अनटॅग केली तर त्यापुढे होणाऱ्या कोणत्याही स्पर्धेला तुम्हाला ग्राह्य धरले जाणार नाही. हे नियम आहेत. जर फलंदाजाची रील बनवली गेली तर त्याचा परफॉर्मन्स कमीत कमी रन केलेल्या असाव्यात. जर गोलंदाज असेल तर त्याने काही विकेट, निर्धाव षटक किंवा हॅट्रिक पूर्ण केलेली असावी. एक षटकार किंबहुना एक विकेटची व्हिडिओ घेतली जाणार नाही, ग्राह्य धरली जाणार नाही. आणि दिवस संपल्यानंतर रील पोस्ट केली तर ती देखील ग्राह्य धरली जाणार नाही. तुम्हाला आतापासून ते संध्याकाळ जोपर्यंत शेवटची मॅच चालू असेल तोपर्यंत रील बनवा आणि बक्षीस मिळवा. काल अर्धशतक आपण पाहिली. रोहित पार्टेचं अर्धशतक पाहिलं, त्याची रील आली. काल सुमित मोरेचं अर्धशतक पाहिलं, त्याची रील आली. काल एका धावेचं षटक आपण पाहिलं, त्याची रील आली. तसेच एका ओव्हरमध्ये 3 विकेट आणि एक धाव खर्च केली, त्याची देखील रील आली. आणि आयोजन सकाळी उद्घाटन सोहळा झाला त्याची देखील एक चांगली रील आपण गावरान क्रिकेट रोहित तळेकर मॅन फ्रॉम निवे याची अगदी सुंदर ती रील पाहायला मिळाली. चला लगेच मॅचला सुरुवात करा. 34चा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईक एंड वरती साहिल कदम, तेजस दळवी. श्लोक तुझी रील नाही आली अजून. हा काल संचित खरोसेची पहिली रील आली कालच्या दिवसामध्ये. आणि मला वाटतं श्लोकची देखील येईल. परसुले ब आपण आला असेल तर नोंद करा. परसुले ब. ओके. मॅच ह्याच्यानंतर लगेच सामना संपल्यानंतर टॉस साठी कॅप्टन लगेच पाठवा. मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला गोलंदाजी मार्क वरती विवेक कदम. पहिलाच बॉल हुक केला ऑन साइडला. पहिल्याच बॉलवरती फटका आलाय, परंतु चेंडूचा पाठलाग केला जातोय. तिकडे एक धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होतोय. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. सुरुवात केली आहे 2 धावा आणि 2 धावांनी श्री गणेशा होतोय. बॅटिंगसाठी साहिल कदम आणि तेजस दळवी. साहिलने पहिले षटक आपण पाहिलं 2 धावांचं, प्रथमचं 14 धावांचं. तेजसने 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याला मिळाल्या. आणि भावेश दळवीचं 9 धावांचं षटक आणि 2 विकेट त्याला देखील शेवटच्या षटकामध्ये प्राप्त झाल्या. धामणीची वाडी टीम कडून प्रत्येक खेळाडूने हजेरी लावली आणि एक चौकार 4 खेळाडूंच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्याच्या सहाय्याने 33 बनवल्या. 34ची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती 2 आल्यात. साहिल कदम संघाचा ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू, समोर खेळायचा प्रयत्न, इनसाइड आउट. बॅट तिकडे घेतली आहे. तिकडे बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक त्याने झेल टिपलाय आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय. जय बजरंग बली दाबेल टीमला पहिला धक्का.
दुसऱ्या बॉलवरती लगेचच विकेट. समोर खेळायचं होतं, बॅटची कडाई घेतली तिकडे बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने हा झेल टिपला आणि पहिला धक्का दाबीड टीमला दिलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विवेकची. या धावा रोखू शकतात कारण सकाळच्या सत्रामध्ये धावा बनत नाहीत. विकेट तुम्हाला काढाव्या लागतील, कालांतराने डॉट बॉल टाकावे लागतील या मॅच मध्ये जिंकायचं असेल. पहिल्या मॅच मध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मला वाटतं शेवटच्या ग्रुपमध्ये आपण रन रेटनी संघाला समोर विजय घोषित केलं. काल सिद्धिविनायक बोरावळे या संघ 2 षटकामध्ये त्यांनी 60 धावा चेस केल्या होत्या. 66 धावा, त्यामध्ये रोहित पार्टेचं अर्धशतक पाहायला मिळालं. सुमित मोरेने देखील काल 60 धावांची खेळी वैयक्तिक पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या 74 झाली होती. 157 धावा त्याच्या बॅटमधून काल आल्यात. पहिलाच बॉल फेस करत असताना उडवलाय. क्षेत्ररक्षक पाहतोय, बॉल मात्र सीमारेषा ओलांडतोय आणि या बॉलवरती आल्या धावा त्या 4. आल्या. तुषार दळवीने चौकार ठोकला. आल्या त्याने स्वागत केलं गोलंदाजा देखील. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये बॉल अडवतोय. एक धाव प्राप्त होईल. तुषार आणि तेजस देखील एक आक्रमक फलंदाज आहेत. ते देखील चांगली बॅटिंग करतात, मोठे फटके खेळण्याची क्षमता त्यांच्याकडे देखील आहे. मानाचा कर्णक या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला संघाला आवश्यकता होती धावांची त्यावेळेला तेजस ते चांगली बॅटिंग केली होती. बॅकफुटला जाऊन खालच्या टोला चेंडू लागतोय. गलीमधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा आल्या. परसुले टीम कॅप्टन चला टॉस साठी सज्ज व्हा लगेच. आणि धामणीची वाडी मॅच संपल्यानंतर ही लगेच आपण देखील कॅप्टनला पाठवा. चला परसुले टीम तर या ठिकाणी संदेश गोळे साहेब देखील उपस्थित आहेत सकाळच्या सत्रामध्ये आणि आज दिवसभर या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते आहेत. त्यांचा संघ मला वाटतंय उद्या खेळेल, बरोबर ना? नाहीये, एसकेएमबी ट्रॉफी प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 ला 1 बाद दाबीळ संघाची धावसंख्या पाहायला मिळते. चला सुरुवात करा, का थांबलेत अंपायर्स? दोन धावांची पेनल्टी फिल्डिंग करणारी टीम. तुम्ही कोणतीही वस्तू खिशामध्ये वापरू शकत नाही, हा नियम आहे क्रिकेटमध्ये. आणि मोबाईल गोलंदाजाकडे होता, पण त्यांनी पाहिलं आणि 2 धावांची पेनल्टी. जिथं बाविस्कर आणि प्रदीप शिंदे सर असेल ना तिथं तुम्हाला पेनल्टीला अशा गोष्टीला सामोरं जावं लागेल. 2 धावांची पेनल्टी, 2 धावा ऍड केल्या जातील. प्रथमेश 2 धावा ऍड केल्या जातील. संघाची धावसंख्या 12 झाली. 34चा पाठलाग चालू आहे.
पहिल्या षटकामध्ये 12, 2 धावा पेनल्टीच्या. वेगळा फटका खेळायचा प्रयत्न केला तिकडे क्षेत्ररक्षक. बॉल अडवला, एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. सूरज शिंदे सर यांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय. रत्नागिरी खेड, आपलं हार्दिक स्वागत सूरज शिंदे. संघाची धावसंख्या 13. विवेक कदमला आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. एक विकेट त्याला मिळाली आहे. विवेक कदमला पहिल्या षटकामध्ये आदेश कदम आलाय दुसरं षटक घेऊन. पहिल्या बॉलवरती सिंगल प्राप्त झाली आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु बॅटची खालच्या टोला चेंडू लागतोय. विकेट किपर चेंडूवरती जाईल. तिकडं एक सिंगल मिळणार नाही, कोणती धाव मिळत नाहीये. गणेश बावीसकर सर आणि प्रदीप शिंदे सर पण त्यांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. रोहिदास भोईर आणि नंदू मांडे हे देखील आज 4 पंच, काल 5 पंच पाहायला मिळाले. सचिन सावंत यांना तुम्ही काल पाहिलं. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव. आज कार्तिक 11 आई काळकाई क्रीडा मंडळ धामणीची वाडी या ठिकाणी नव्याने दाखल झालाय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आज एक मोठी स्पर्धा खेळतायत, SKMB ट्रॉफी. हलक्या हातानं खेळा बॉटमॅनच्या साह्याने ग्लान्स केला. क्षेत्ररक्षक तिकडून येईल, एक धाव घेईल, दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील पुढे जातोय 16 या आकड्यावरती. 16 धावा धाव फलकावरती. ऑनलाईन स्कोरिंग देखील विनय तळेकरच्या माध्यमातून आणि ऑफलाईन स्कोरिंग देखील अतुल तळेकर हे दोन बंधू SKMB ट्रॉफी आणि PTPLच्या स्पर्धांमध्ये नेहमी आवर्जून पाहायला मिळतात. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉल अडवलाय, फेकलाय, दुवर एक सिंगल प्राप्त होईल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. एकेरी दुहेरी धावा. एक चौकार आपण पहिल्या षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये आदेशने मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. हा देखील पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने चेंडू डीप मिड विकेटला जाईल. बॉल तिकडे अडवला जाईल, थोडासा बाजूला गेला, मिस फिल्डिंग झाली, दुहेरीचा प्रयत्न केला आणि या 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे. या स्पर्धेमध्ये आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मध्ये तुम्हाला ड्रेसिंग कंपल्सरी पाहिजे. काल सिद्धिविनायक बोरावळे टीमला 2 धावांची पेनल्टी आपण दिली आहे, कारण असोसिएशनचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. 4 ओव्हरच्या मॅचेस काल पार पडल्या. 11 सामने कव्हर केले. आजच्या दिवसामध्ये एक सामना अजून ऍड झालाय सेमीफायनलचा, तो 12वा सामना आजच्या दिवसात कव्हर करायचा आहे. हा बॉल देखील चांगला, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी पुन्हा एकदा कळवलंय की हा अवांतर आहे. एक्स्ट्राची धाव, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या धावेने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल 20 या आकड्यावरती. 20 धावा धाव फलकावरती. 14ची अजून आवश्यकता. मोठा फटका या ठिकाणी समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तेजस त्याच्या बॅट मधून षटकार. षटकार आजच्या दिवसातील या पहिल्या मॅच मधील तेजसने ठोकलाय. 6 धावा आल्या. संघाचा स्कोर कार्ड 6 ने पुढे गेला 26 या आकड्यावरती. 2 षटक संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावा झाल्यात त्या 26. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 8ची आवश्यकता. 12 चेंडू 8ची आवश्यकता. चला परसुले टीम आपण सज्ज राहायचंय. कॅप्टन आलेत परसुले टीम. गोलंदाजीसाठी विनायक आलाय. 12 चेंडू 8ची आवश्यकता. मॅच मध्ये
सध्याच्या घडीला जर पाहिलं तर जय बजरंगबली दाबीड हा संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पहिला सामना 8 धावांची आवश्यकता आहे, 26 झाल्यात. डावखोरे हाताचा गोलंदाज हाफ ट्रॅकर हा देखील खेळा, पूल केला, क्षेत्ररक्षक तिकडे बॉल खाली आला आणि त्याने हा झेल टिपला. सुरज शिंदे यांचं आगमन या ठिकाणी होतं. आपलं हार्दिक स्वागत. काल इथली स्पर्धा पार पाडून आजकालचा दिवस पार पाडून कांजूर मार्ग मध्ये ऑक्शन साठी दाखल झाले होते. आजच्या दिवसासाठी देखील आपलं हार्दिक स्वागत. चला प्रथम थोडंसं फास्ट खेळा. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली विनायकला. बाद झालाय तो साहिल कदम. तुषार दळवी आउट झालाय. साहिल कदम 2 वरती आउट झाला. आता तुषार दळवी 8 धावांवरती आउट झालाय. प्रथम आलाय. डावखोरे हाताचा फलंदाज प्रथम. 11 बॉल 8 ची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक असं टी शर्ट मयूर स्पोर्ट्स यांच्या वतीने, तर SK गॉटची कॅप आणि आकर्षक अशी ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच साठी आपण देतोय. खोलातला बॉल समोर खेळा. स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. मिसफिल्डिंग झाली, थोडस गाफील राहिली आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 28 या आकड्यावरती 6 ची अजूनही आवश्यकता. 10 बॉल आणि 6 हे समीकरण. प्रथम मोठा फटका मारून मॅच फिनिश करेल का? फुलटॉस आणि मोठा फटका खेळून मॅचला फिनिश केलंय. प्रथमने मॅच जिंकली आहे. पहिला सामना जिंकलाय जय बजरंगबली दाबीड या टीमने आणि पराभूत केले धामणीची वाडी या टीमला. चला धामणीची वाडी कॅप्टन लगेच या कॅप्टन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तेजस दळवी ठरलाय, ज्याने 2 विकेट 6 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग देखील 12 धावा त्याने केल्या. तेजस या मॅन ऑफ द मॅच. संदेश गोळे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार